नमस्कार मैत्रिणींनो, काजल रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची भाजणी बनवणार आहोत। ही भाजणी आपण राजगिरा, भगर आणि साबुदाणा वापरून तयार करणार आहोत। उपवासाच्या दिवसात ही भाजणी खूप उपयोगी पडते। ही भाजणी बनवून ठेवल्यास उपवासात अनेक वेगवेगळे पदार्थ सहज करता येतात। दशमी, थालीपीठ, वडे, कटलेट, उपमा असे अनेक पदार्थ आपण बनवू शकतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी अर्धा किलो भगर घेतलेली आहे, 250 ग्रॅम राजगिरा आणि 100 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे। आपण उपवासात जिरा खात असाल तर ते सुद्धा आपण यामध्ये ॲड करू शकतो, परंतु इथे मी जिऱ्याचा वापर नाही केलेला आहे। आता सुरुवातीला आपल्याला एक पॅन गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये भगर आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायची आहे। भगरेचा कलर हा सफेद होईपर्यंत आपल्याला भगर ही भाजून घ्यायची आहे। भगर ही भाजल्या गेल्यानंतर आपल्याला ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। भगर भाजल्यावर तिचा कलर हा बदलतो, थोडा सफेद होतो। आता आपल्याला त्याच पॅनमध्ये राजगिरा भाजून घ्यायचा आहे। उपवासाच्या भाजणीत मी राजगिरा, भगर आणि साबुदाणा हे 3 मुख्य पदार्थ घेतले आहेत। हे सगळे घटक उपवासात खाण्यास परवानगी असलेले आहे आणि पचायलाही सोपे आहेत। राजगिरा देखील आपल्याला भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। आपल्याला पूर्ण राजगिराच्या लाह्या ह्या नाही करून घ्यायच्या आहे। अशाच पद्धतीने राजगिरा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता साबुदाणा देखील आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा देखील आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। आता हे सर्व पदार्थ आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे। आपल्याला जर उपवासाला जिरा चालत असेल तर जिरा देखील आपण थोडा भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हे सर्व पदार्थ थंड झाल्यावर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। थंड झाल्यावर आता गिरणीतून आपल्याला हे बारीक दळून घ्यायचं आहे। आपण बघू शकता अशा पद्धतीने बारीक असे पीठ आपल्याला याचे करून घ्यायचे आहे। ही नवरात्री स्पेशल भाजणी तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे। उपवासात ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला तुमचे अनुभव नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।